नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 अर्थशास्त्र पेपर नंबर 2 मधला म्हणजेच भारतीय अर्थशास्त्र भाग 2 या पेपरमधील आपण जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधला जो ए हा घटक आहे तो ए घटक पूर्ण केलेला होता आणि बी घटक आपण पाहायला सुरुवात केलेली होती, भारतीय शेतीची उत्पादकता. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं की भारतीय शेतीची उत्पादकता ही इतर प्रगत देशांच्या तुलनेने कमी आहे. कोणत्याही देशामध्ये शेतीची उत्पादकता ही दोन पद्धतीने मोजली जाते. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिलेला होता की भूमीची उत्पादकता म्हणजे दर हेक्टरी विशिष्ट पिकांचे सरासरी किती उत्पादन होते यावरून शेतीची उत्पादकता मोजली जाते. म्हणजे दर हेक्टरी याचा अर्थ 2.5 एकरमध्ये सरासरी ऊसाचं पीक किती निघू शकतं किंवा सोयाबीनचं पीक किती निघू शकेल किंवा तेलबियांचं पीक किती निघू शकेल. म्हणजे कुठलीही पिकं जर आपण घेतली, गहू आहे, तांदूळ आहे, तर अशा वेगवेगळ्या पिकांचं जे सरासरी उत्पादन किती आहे त्यावरून शेतीची उत्पादकता मोजली जाते. आणि दुसरा प्रकार आपण पाहिलेला होता तो म्हणजे श्रम उत्पादकता. तर शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांची सरासरी उत्पादन क्षमता किती आहे यावरून शेतीची उत्पादकता मोजली जाते, त्याला श्रम उत्पादकता असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने जर आपण विचार केला तर भारतीय शेतीची उत्पादकता या दोन्ही पद्धतीने मोजली तर ती कमी असल्याचे दिसून येते. म्हणजेच भूमी उत्पादकता पद्धतीने मोजली किंवा श्रम उत्पादकता पद्धतीने जरी मोजली तरी शेतीची उत्पादकता कमी असलेली आपल्याला दिसून येते. तर भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी का आहे तर त्यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली जातात. त्यालाच भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं असं म्हटलं जातं किंवा भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे असंही त्याला म्हटलं जातं. अल्प उत्पादकता म्हणजेच कमी उत्पादकता. आता भारतीय शेतीची उत्पादकता कमी का आहे तर त्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. तर त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शेतीवरील लोकसंख्येचा वाढता भार. भारतीय शेतीचा आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की एकंदरीतच भारतामध्ये लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये गुंतलेली जी लोकसंख्या आहे ती प्रगत देशांच्या तुलनेने आपल्याकडे जास्त असलेली दिसून येते. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्याकडे जवळजवळ 70% लोकसंख्या ही शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली होती. म्हणजे शेती क्षेत्रावरती अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे जवळपास 70% एवढं होतं. याचाच अर्थ काय की 70% लोकांचा भार शेती क्षेत्रावरती होता. आज थोडंसं चित्र बदललेलं आहे. आज उद्योग क्षेत्र आहे किंवा सेवा क्षेत्र आहे या क्षेत्रांचा विकास होत गेल्यामुळे शेतीमध्ये गुंतलेली जी लोकसंख्या आहे ती हळूहळू इतर क्षेत्राकडे स्थलांतरित होत आहे. म्हणजे उद्योगधंदे असतील, सेवा क्षेत्र आहे याकडे ती वळू लागलेली आहे. ही जरी गोष्ट खरी असली तरी आजही जवळजवळ 57 ते 59% लोकसंख्या ही शेती क्षेत्रामध्ये गुंतलेली आहे. हे चित्र आपल्याला दिसून येते. आणि जर आपण विचार केला तर आहे ही जवळपास 57% लोकसंख्या किंवा 59% लोकसंख्या ही लोकसंख्या सुद्धा शेतीच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या मानाने तुलनेने जास्त आहे. आणि त्यामुळे परिणाम असा होतो की शेतीमध्ये गुंतलेली लोकसंख्या जेवढी जास्त तेवढे शेतीचे विभाजन आणि तुकडीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत जाते. कारण वारसा हक्काने जमिनीचे विभाजन होत जाते. वारसा हक्काने प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीचे जे प्रमाण आहे किंवा जे धारण क्षेत्र आहे ते हळूहळू कमी होत असलेलं आपल्याला दिसून येते. शेतीमध्ये लोकसंख्या जर जास्त गुंतलेली असेल किंवा शेतीमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यातून छुपी बेकारी निर्माण होते. म्हणजेच शेतीमध्ये वरवर अनेक लोक काम करताना आपल्याला दिसून येतात, परंतु प्रत्यक्षात त्या मानाने उत्पादनामध्ये फारशी भर पडत नाही. या उलट जर आपण प्रगत देशातलं जर चित्र पाहिलं तर प्रगत देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या देशामध्ये शेतीत गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण हे काही देशांमध्ये फक्त 2% आहे, काही ठिकाणी 3% आहे, काही ठिकाणी 4%, 5%, 7%, 9% आणि जास्तीत जास्त तिकडे 13% लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ लोकसंख्या कमी असल्यामुळे किंवा मनुष्यबळ कमी असल्यामुळे प्रगत देशात शेतीच्या कामासाठी मनुष्यबळाचा वापर न करता यंत्रशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आधुनिक यंत्राच्या आणि आधुनिक तंत्राच्या सहाय्याने प्रगत देशांमध्ये शेती केली जाते. शेतीतली बहुतांशी कामं ही आधुनिक
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने किंवा यंत्राच्या सहाय्याने केली जातात आणि त्यामुळे प्रगत देशांमध्ये उत्पादन वाढीचा जो वेग आहे किंवा जी शेतीची उत्पादकता आहे ती तुलनेने जास्त असलेली दिसून येते. भारतामध्ये मात्र जास्तीत जास्त लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली असल्यामुळे आपल्याकडं कामचुकारूपणा हा जो आहे तो कामचुकारूपणा असलेला आपल्याकडे दिसून येतो आणि त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरं कारण सांगितलं तर ते म्हणजे जमीनदारी पद्धत. भारतात ब्रिटिशांच्या राजवटीत ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्वतःच्या सोयीसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी भारतात जमीनदारी पद्धत सुरू केलेली होती. जमीनदारी पद्धत म्हणजे आपण काय हे पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे की सरकार, जमीनदार आणि कुळ म्हणजे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी, त्यांना कुळ असं म्हटलं जायचं. तर सरकारकडून जमीनदारांना दिल्या जात होत्या. 1000 एकर 500 एकर अशा जमिनी त्यांना मिळायच्या आणि मग ह्या सगळ्या जमिनी हा जो जमीनदार आहे तो कुळांना कसण्यासाठी द्यायचा. आता त्या मोबदल्यामध्ये कुळांनी जमीनदाराला खंड द्यायचा आणि खंड रूपाने जो पैसा गोळा होत होता त्यातला काही भाग जमीनदार वर्ग सरकारला जमीन महसूल या नावाखाली कर म्हणून देत होता. तर ही त्यांच्या कर गोळा करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरू केलेली ही पद्धत होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील अनेक ठिकाणी ही पद्धत सुरू आहे किंवा सुरू असलेली आपल्याला दिसून येते. फक्त आता जमीनदार हा शब्द न वापरता मोठे शेतकरी किंवा श्रीमंत शेतकरी असं त्यांना म्हटलं जातं. आजही उत्तर भारतामध्ये किंवा पश्चिम भारतामध्ये ही जमीनदारी पद्धत ही छुप्या पद्धतीनं अस्तित्वात असलेली दिसून येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी अनेक कायदे केलेले आहेत. तरी देखील कायद्यातून पळवाटा काढून ही पद्धत आजही अस्तित्वात असलेली दिसून येते. आजही काही शेतकऱ्यांकडे 50 एकर 100 एकर अशी जमीन असलेली आपल्याला पाहायला मिळते. फक्त ती एकाच्या नावावर न ठेवता अनेकांच्या नावावरती ती ठेवली जाते. म्हणजेच कायद्यातून पळवाटा काढून या जमिनीचं काय केलं जातं तर म्हणजे त्याचं रेकॉर्ड फोडलं जातं आणि प्रत्येकाच्या नावावरती, घरातल्या सदस्यांच्या नावावरती ही जमीन करून टाकली जाते. तर जमीनदारी पद्धत जेव्हा अस्तित्वात होती तेव्हा जमीनदारी पद्धतीमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत शेतीचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून किंवा शेती उत्पादनामध्ये वाढ घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून फारसे प्रयत्न करण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळे जमीनदारी पद्धती जेव्हा अस्तित्वात होती तेव्हा भारतीय शेती ही मागासलेल्या अवस्थेमध्येच राहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जमीनदारी पद्धतीचे दोष अनेक ठिकाणी दिसून येतात. ज्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये जमीन आहे ते शेतकरी देखील मन लावून मनापासून शेती पिकवण्याचा फारसा प्रयत्न करीत नाहीत किंवा शेतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फारसे प्रयत्न केले जात नाहीत आणि त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याचे दिसून येते. त्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे शेतजमिनीचे लहान आकारमान. मगाशी आपण पाहिलं की शेतीमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण भारतामध्ये तुलनेने जास्त आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन आणि तुकडीकरण व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय तर वारसा हक्काने जमिनीचे विभाजन होते. म्हणजे पूर्वी आपल्या समजा आजोबांना 20 एकर जमीन असेल आणि आजोबांना जर समजा 2 मुलं असतील तर ती 20 एकर जमीन पुढं 2 मुलांमध्ये विभागली जाते. म्हणजे आता प्रत्येकाच्या वाट्याला 10-10 एकर जमीन येईल. पुन्हा त्यांना 2 मुलं असतील तर पुन्हा 10 एकर जमिनीचं पुन्हा 5-5 एकर. आता 5 एकर जमीन मिळवलेल्या व्यक्तीला पुन्हा 2 मुलं असतील तर पुन्हा 2.5-2.5 एकर. म्हणजे असं काय होत जातं तर विभाजन होत जातं, वाटणी होत जाते, जमिनीची वाटणी होणे असं त्याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने जमिनीचं वारसा हक्कानं जसं विभाजन होत जाईल तसं प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीचं जे धारण क्षेत्र आहे किंवा जमिनीचे जे प्रमाण आहे ते खूपच कमी कमी होत जाते. सर्वसाधारणपणे आज असं म्हटलं जातं की भारतामध्ये सरासरी प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीचे प्रमाण हे सरासरी 2 ते 3 एकर आहे. म्हणजे अर्थात काही ठिकाणी 2-3 एकरपेक्षा जास्त असेल तर काही ठिकाणी 2-3 एकरपेक्षा कमी असेल, परंतु सरासरी आज प्रत्येकाच्या वाट्याला असणारी जी जमीन आहे ती सरासरी 2-2.5 एकर किंवा 3 एकर या पद्धतीनं आहे किंवा जास्तीत जास्त 5 एकर, त्याच्यापेक्षा जास्त जमीन शक्यतो असू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक वाट्याला येणारी जमीन. आता परत त्याचं विभाजन आणि तुकडीकरण होत जातं, लहान लहान तुकडे तयार होतात. मग 10 गुंठ्याचा, 20 गुंठ्याचा, 5 गुंठ्याचा तुकडा अशा पद्धतीने जर जमिनीचं तुकडीकरण झालं
तर मग लहान आकारमानाच्या जमिनीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करता येत नाही. आणि मग हा लहान तुकडा कुठं पिकवत बसायचं, त्याच्यासाठी कुठं वेळ आणि पैसा खर्च करायचा, कुठे कष्ट खर्च करायचे, असा विचार करून अनेकदा शेतकरी ह्या छोट्या छोट्या ज्या जमिनी आहेत किंवा ज्या लहान जमिनी आहेत त्या न पिकवता तशाच पाडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादनावरती त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. लहान आकारमानाच्या जमिनीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करता येत नाही, विहिरीसारखी पाणी पुरवठ्याची सोय तिथे निर्माण करता येत नाही. कारण जर 10 गुंठे जमीन वाट्याला आलेली असेल तर 10 गुंठ्याच्या जमिनीमध्ये विहीर पाडणं शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. कारण विहिरीचा खर्च आणि शेती किती, तर 10 गुंठे, तर 10 गुंठ्यामध्ये जर त्यानं विहीर पाडली तर विहिरीसाठी परत त्याचे 2 गुंठे खर्च होतात. म्हणजे त्याच्या हातामध्ये राहतात फक्त 8 गुंठे. म्हणजे 8 गुंठ्यासाठी तो विहीर काढू शकत नाही किंवा 8 गुंठ्यासाठी तो बोर मारू शकत नाही. म्हणजे या पद्धतीनं बारमाही पाणी पुरवठ्याची सोय तो करू शकत नाही. आणि त्यामुळे जमिनीचं आकारमान जेवढं लहान लहान होत जाईल तसतसं जमिनीची जी उत्पादकता आहे ती हळूहळू कमी होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून याचाही परिणाम शेती उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे पारंपरिक उत्पादन पद्धती. भारतामध्ये अजूनही अनेक ठिकाणी, आता भारताच्या शेतीची एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी अजूनही अनेक ठिकाणी नाहीत. म्हणजे जलसिंचनाखाली आलेल्या जमिनीचं प्रमाण भारतामध्ये फक्त 36% आहे. याचाच अर्थ राहिलेली 64% शेतजमीन ही निसर्गावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे जिथं पावसावरती पिकं अवलंबून आहेत त्या भागामध्ये पारंपरिक पद्धतीनेच उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे पोटापुरतं धान्य निघालं तरी भरपूर झालं, त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत नाही. म्हणजेच बाजारपेठेसाठी किंवा फायद्यासाठी उत्पादन घ्यावं, उत्पादनामध्ये वाढ घडवून आणावी, हा विचार शेतकरी जास्त करीत नाही. तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे फक्त एक उदरनिर्वाहाचं साधन किंवा पोटापुरतं धान्य पिकलं तरी भरपूर झालं, अशी एक प्रकारची मानसिकता शेतकऱ्यांची तयार झालेली असते. आणि त्यामुळे जुन्या आणि परंपरागत पद्धतीनंच शेती करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच आजही अनेक ठिकाणी पशुशक्तीच्या साहाय्याने, म्हणजे मग काही ठिकाणी बैल वापरले जातात, काही ठिकाणी उंटाचा, म्हणजे राजस्थानमधले शेतकरी शेती कसण्यासाठी उंटाचा वापर करतात, काही भागामध्ये घोड्यांचा वापर केला जातो. तर या पद्धतीनं जनावरांच्या शक्तीचा वापर, मनुष्यबळाचा वापर करून शेती पिकवली जाते. आधुनिक प्रकारची यंत्रसामुग्री शेतकऱ्यांकडून वापरली जात नाही. म्हणजेच पारंपरिक आणि जुन्या पद्धतीनेच शेती केली जाते. अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी आजही लोखंडी नांगराऐवजी लाकडी नांगराचाच वापर केला जातो. त्यामुळे जमीन खोलवरती नांगरली जात नाही किंवा ती भुसभुशीत होऊ शकत नाही. अशी असंख्य कारणे पारंपरिक उत्पादन पद्धतीमध्ये असलेल्या अशा असंख्य गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे शेती उत्पादनामध्ये तुलनेने घट होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या सोयी. मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे भारतातील बहुतांशी शेतजमीन ही निसर्गाच्या म्हणजेच पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. जवळजवळ 64% शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे आणि फक्त 36% शेतजमीन ही इरिगेशन खाली म्हणजे जलसिंचनाखाली आलेली आहे. तर या पद्धतीनं पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या सोयी आहेत. बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेती बारमाही पिकवली जाऊ शकत नाही. कारण जर बारमाही पाणी पुरवठा शेतीला होऊ शकत नसेल तर शेती बारमाही पिकवता येत नाही. तर ती हंगामी स्वरूपाचीच पिकवली जाते आणि हंगाम संपल्यानंतर शेतजमीन पडीक राहते किंवा ती पाडून ठेवावी लागते. तर ह्या अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळे म्हणजे जमिनीमध्ये किंवा आपण पाहतो की ज्या कोरडवाहू जमिनी आहेत किंवा ज्या दुष्काळी भागातल्या जमिनी आहेत त्या भागामध्ये कितीही बोर मारले किंवा विहीर जरी पाडली तरी भूगर्भातील पाण्याची पातळी एवढी कमी झालेली असते की तिथं विहिरीला किंवा बोरिंगला पाणी मिळूच शकत नाही किंवा त्याला पाणी येऊ शकत नाही. त्यामुळे कारण त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण देखील खूपच कमी असते आणि म्हणून त्याला अवर्षणग्रस्त भाग असं म्हटलं तर किंवा दुष्काळी भाग किंवा कोरडवाहू भाग असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे बागायत जमिनीऐवजी जिरायत जमीन किंवा कोरडवाहू जमीन असलेली दिसून येते. आणि त्यामुळे
शेती अनेक ठिकाणी शेतीचे स्वरूप हे भारतामध्ये हंगामी असलेले दिसते. हंगामाच्या काळामध्ये शेती पिकवली जाते आणि हंगाम संपल्यानंतर शेती पडीक ठेवली जाते, तर त्याचाही परिणाम शेतीच्या उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे रासायनिक खते व संकरित बियाणांचा अभाव. भारतामध्ये रासायनिक खते आणि संकरित बियाणांचा अभाव असलेला दिसून येतो. निरक्षरतेमुळे असेल किंवा आर्थिक अडचणीमुळे असेल, शेतकरी रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये करू शकत नाही. तर आजही कंपोस्ट खत किंवा ज्याला आपण शेणखत असं म्हणतो, त्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. परंतु जमिनीची काही वेगवेगळ्या मार्गाने जी झीज झालेली आहे ती झीज भरून काढण्यासाठी काही प्रमाणामध्ये का होईना शेतीला रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. त्याशिवाय शेतीची उत्पादन क्षमता वाढू शकत नाही. त्याचबरोबर संकरित बियाणं किंवा ज्याला आपण आधुनिक बी बियाणं असं म्हणतो, तर त्या बियाणांचा वापर देखील कमी प्रमाणामध्ये केला जातो. संकरित बियाणांची उगवण क्षमता चांगली असते. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याचा प्रयत्न या संकरित बियाणांकडून किंवा आधुनिक बी बियाणांकडून होत असतो. परंतु अनेक ठिकाणी आर्थिक अडचणीमुळे असेल किंवा निरक्षरतेमुळे असेल किंवा इतर अन्य अडचणीमुळे शेतकरी पारंपरिक बियाणं म्हणजे गेल्या वर्षीची बियाणं जपून ठेवली जातात आणि तीच बियाणं पुढच्या वेळेला वापरली जातात. तर ही नवीन बियाणं न वापरता पूर्वी साठवून ठेवलेली जुनीच बियाणं वापरली जातात. जुन्या बियाणांची उगवण क्षमता कमी असते, त्यामुळे शेती उत्पादन हे कमी राहते. तर रासायनिक खते आणि संकरित बी बियाणांचा अभाव असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचे दारिद्र्य. आत्तापर्यंत आपण पाहिलं की भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते किंवा आधुनिक पद्धतीने शेती केली जात नाही. तर ह्या पाठीमागं कारणं काय आहे, तर एक म्हणजे शेतकऱ्याचे दारिद्र्य. कारण शेती आधुनिक पद्धतीनं करायची असेल, शेती उत्पादनामध्ये जर वाढ घडवून आणायची असेल, शेतीला बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी निर्माण करायच्या असतील, म्हणजे एखादी विहीर पाडायची आहे, एखादं बोर मारायचं आहे किंवा इरिगेशनचं पाणी आणायचं आहे, त्यासाठी पाईपलाईन करायची आहे किंवा रासायनिक खतं वापरायची आहेत किंवा संकरित बी बियाणं वापरायचे आहेत, अशी कुठलीही कामं किंवा पशुशक्तीऐवजी यंत्रशक्तीचा वापर करायचा आहे, आधुनिक यंत्राचा आणि आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे. तर हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाची अडचण कुठली असते, तर भांडवलाची किंवा पैशाची अडचण. भांडवलाच्या अडचणीमुळे किंवा पैशाच्या अडचणीमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही. हे त्या पाठीमागचं मुख्य कारण असलेलं आपल्याला दिसून येते. कारण शेतकऱ्याचे दारिद्र्य ही अडचण निर्माण होते. शेतकरी हा मुळातच शेतीची उत्पादकता कमी असल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कमी राहते आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचे दारिद्र्य कमी न होता दारिद्र्यामध्ये भरच पडते. अनेकदा शेतकरी आपल्या इतर जीवनावश्यक गरजा देखील पूर्ण करू शकत नाही. तर ही एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती असलेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीमुळे तो नवीन पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करू शकत नाही आणि त्यामुळे पोटापुरतं पिकलं तरी भरपूर झालं ह्यावरतीच तो समाधान मानण्याचा प्रयत्न करतो. आता दारिद्र्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये येतात. अनेक त्याची कामं थांबलेली असतात आणि ती कामं देखील तो करू शकत नाही किंवा त्याच्या इतर ज्या असंख्य गरजा आहेत त्या गरजा देखील तो पूर्ण करू शकत नाही. तर दारिद्र्यामुळे शेतकऱ्याला नाईलाजानं अनेकदा शेतीच्या कामासाठी असेल किंवा इतर घरगुती कामासाठी असेल त्याला कर्ज काढावं लागतं आणि त्यामुळे तो अनेकदा कर्जबाजारी होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे दारिद्र्य आणि दारिद्र्यातून निर्माण झालेला कर्जबाजारीपणा हे देखील भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेचं कारण मानलं जातं. तर शेवटचं कारण आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. आत्ताच आपण बघितलं की शेतकरी हा दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहे, कारण त्याचं उत्पादन कमी आहे, त्याचं उत्पन्न कमी आहे. त्यामुळे त्याला सतत या ना त्या कारणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्याला अनेकदा कर्ज घ्यावं लागतं आणि त्यामुळे घेतलेलं कर्ज तो योग्य कारणासाठी किंवा ज्या कारणासाठी त्यानं कर्ज घेतलेलं आहे त्याच कारणासाठी तो बऱ्याचदा कर्जाचा वापर करू शकत नाही. म्हणजे जर उदाहरणार्थ शेतकऱ्यानं शेतीच्या कामासाठी कर्ज घेतलेलं असेल तर शेतीच्याच कामासाठी तो कर्ज वापरतो असं नाही, तर त्या कर्जाचा उपयोग तो मग मुलामुलींची लग्न असतील किंवा सण समारंभ असतील तर त्यासाठी तो करतो आणि त्यामुळे
घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवरती तो करू शकत नाही. एक तर शेतीचे उत्पादन कमी राहते, त्याचे उत्पन्न कमी राहते, काही वेळेला नैसर्गिक अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड वेळेवरती करू शकत नाही. त्यामुळे तो कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये आणखीनच सापडतो. म्हणजेच काय तर घेतलेलं पूर्वीचं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज, पुन्हा कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज, म्हणजे कर्जाची जी ही मालिका आहे ती सतत चालू राहते. आणि म्हणून भारतीय शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये तज्ज्ञांनी असं विधान केलेलं आहे की भारतीय शेतकरी हा कर्जामध्ये जन्मतो, तो कर्जामध्येच जगतो आणि कर्जामध्येच मरतो. म्हणजे जन्म होताना सुद्धा त्याचा कर्जामध्येच होत असतो, जगताना तो कर्जामध्येच जगतो आणि मरताना सुद्धा तो कर्ज पाठीमागं ठेवूनच मरतो. अशी विधानं ही भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये करण्यात आलेली आहेत आणि ती चुकीची आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणा आहे तो कर्जबाजारीपणासुद्धा या ठिकाणी अडचणीचा ठरू शकतो. तर अशा वेगवेगळ्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर भारतीय शेतीची उत्पादकता ही कमी असल्याचे दिसून येते. अजूनही काही कारणं भारतीय शेतीच्या उत्पादकते कमी असण्यासाठी कारणीभूत आहेत. जवळपास 16 कारणं आहेत आणि त्यामधली आज फक्त आपण 8 कारणं पाहिलेली आहेत, कारण एका स्लाईडवरती एवढी सगळी कारणं बसू शकत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला समजून घ्यायला पण सोयीचं होईल या अनुषंगानं आज आपण 8 कारणं पाहिलेली आहेत आणि उर्वरित राहिलेली जी काही कारणं आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर या पद्धतीनं भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्यासाठी कोणतंही एकच कारण कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर त्यासाठी अनेक कारणं कारणीभूत आहेत. आता जरी 16 कारणं असली तर त्यातली तुम्ही किमान 12 ते 13 कारणं तरी आपल्या लक्षामध्ये राहणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. तर या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. धन्यवाद.